स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर गाईस आम्ही आता चाललोय गावी, मी माझी मित्र आणि माझी फॅमिली आहे आणि माझा गाव देवगड सिंधुदुर्ग साईडला येतं। 13 तास तरी जातात, 12 ते 13 तास। सो आता मी पाठी आहे, श्रेयश मी पाठी बसलोय, मी पुढे होतो। सम्यक आलता कर आई वगैरे ते बहीण आणि आत्ते वगैरे आहेत आणि मम्मी पप्पा 2 व्हीलरनी येत आहेत। सो आता गाणी ऐकत होतो, पाठी आल्यामुळे थोडं आता जरा बरं वाटतंय म्हणून मी, आणि मला ब्लॉग खरं म्हणजे घरातनंच स्टार्ट करायचा होता, बट धावपळीमुळे मला करायला भेटला नाही। मी म्हटलं प्रॉपर गाडी थांबली की ब्लॉग स्टार्ट करेल। सो आता गाडी थांबली म्हणून मी ब्लॉग केला स्टार्ट। तर आपण हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि खूप मजा येणार। गावच्या म्हणजे विलेज सिरीमध्ये तुम्हाला, गेल्या वेळेसची विलेज सिरीमध्ये मला दुसरा ब्लॉग पार्ट 2 नाही टाकायला भेटला, कारण त्याचे जे क्लिप्स होते ते गेलेले। बट यावेळेस मी असं होऊ नाही देणार, सगळे ब्लॉग किंवा सगळे जेवढे पार्ट येतील ते मी सगळे अपलोड करेल। आणि हा जर गावी मला प्रॉपर नेट भेटलं तर मला म्हणजे तुम्हाला डेली व्लॉग्स बघायला सुद्धा भेटतील, आणि जर नाही भेटलं तर मग मी ते राहिलेले जेवढे व्लॉग्स असतील ते मी सगळे मुंबईला आल्यावर अपलोड करेल। पण हा मी ट्राय करेल की हा जो व्लॉग आहे तो मी गावी गेल्या पोस्ट करेल, म्हणजे यूट्यूबला टाकेल। सो हा व्लॉग एंडपर्यंत बघा आणि खूप मजा वगैरे आम्ही करू, मस्ती वगैरे करू। आता आम्ही 3 आहेत तर मस्ती वगैरे तर होत राहणार, सो ती सुद्धा दाखवेल। तर हा ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि मला कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला, आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलात नसेल तर सबस्क्राईब करा, जबरदस्त आहे। हा मग सबस्क्राईब करा, आणि हा इंस्टाला सुद्धा फॉलो केला नसेल तर इंस्टाला जावा, फॉलो करा, बाकीचे अपडेट्स तिथे भेटतील, मी ते ID मेन्शन करतो। सो आता आपण पुढची जर्नी बघू, जर्नी एन्जॉय करा। तर गाईज आता आम्ही म्हणजे सकाळचे 6 वाजून गेलेले आणि आम्ही आता थांबलो आहे, सगळे पूर्ण फॅमिली गाडी थांबवली आहे, काय माहिती कशासाठी थांबवली तर आता परत सम्यक गाडीवर कारमध्ये, आणि मग ही आमची गाडी, मी सगळे इथे बच्चा, गुड मॉर्निंग बच्चा। तुमचे पाय लागून दे जमिनीला, पाठच्या सीटवर बसून बसून आई तर आमचे पाय दुखायला लागले, तू कुठं नाही बोलते। गाय ना फ्रेश कसा फील होता जेव्हा पाठच्या सीटवर बसून जेव्हा पाय दुखतात तिकडं पोचल्यावर सांगतो। आणि तो जेव्हा येईल ना गाठवण्याचा त्याला बघायचं आहे। जेव्हा रात्री गेला ना फुल तावत गेला, त्याला काय माहिती थंडी काय असते ते, खूप त्रास झाला। इथं शर्ट घातला नाही माहिती, या बाईने पण खूप सपोर्ट केला ना। तर गाईस त्याची पण मी ID मेन्शन करेल, त्याला पण तुम्ही फॉलो करा। काय नाही, जेव्हा कधी तुम्ही ट्रॅव्हलिंगला जाल तेव्हा त्याला घेऊन जा, हा तुमच्यासाठी गाणी वाजवेल। नेटची मी पूर्ण जेवढा पण दिवसाचा नेट असतो ना 1.5 GBचा, त्यांनी त्याची पूर्ण वाट लावलेली आहे। ह्याला मी थोड्या वेळासाठी गाणं लावायला बसलो, यांनी पूर्ण रात्रभर गाणी लावून ठेवले, सकाळी उठून बघतोय तरी गाणं चालू होतं। कसं वाटतं तुला? आता माझा नेट तर पूर्ण एकदम गेला असेल,
मम्मी कसं So, वाटतं मम्मी सांगते तुला. हा तर आता मम्मी बोलतो, मम्मीला विचार कसं वाटतं. जबरदस्ती विचारूया आपण. तेच सांगते खूप त्रास झालाय आणि ते आपलं कोण? मन दुखते असं वाटतं की कोणीतरी येणं न काय करता असं शांत झोपून इथे उभा आहे तरी थंड वाटतंय, तो किती गारटला असेल. हा कसं तर तुम्हाला मॅडम सांगाल तुम्ही कसं वाटतंय. तुम्हीच काही 2 शब्द. बऱ्यापैकी बाईकवरच मला वाटलं, कारण का माहिती गाडीत आल्याच्या नंतर ना असा ढोला बसायला घेतलं. नाही तुमची गरज नाही, तुम्ही परत मुंबईला जाऊ शकता. तुम्हाला जर 2 व्हीलरच हवं असेल तर. नाही रे, बोलका असर झालाय. झालं बच्चा. सगळे जाऊ मस्त की चहा वगैरे पिऊ. काका इथे तुला अरे सदी रे इथे असते बाय, तिला जास्त थंडी वाजली. एवढी थंडी आहे की होत आहे. माझं स्वेटर चल चल इथंच आहे ना. किती वेळात पोचू आता चाय पिऊ आता. चाय मी काय काय खातं असेल तर खा. काय खायला शिव्या खाशी. पाव आहे सकाळीच. वडापाव ना, वडापाव पण आहे. मला आमलेट छान वडापाव चाय किती. काय विचारतो काकांना. चाय कशी. हा बरे असेल. काय चाय कितीला. चाय 10 कार पैसे काढ म्हणतात. 6 दे ना दादा. कोण तू देतोय पैसे. थोडं बिस्किट खायचं. तू काय बिस्किट वगैरे खाणार आहे. जमलं तर मारे काय. हे काय हा काय काय मारल्याची स्वप्न होतं रे. लाल झाली तर बनवते वडे वडे काढूया. समजलं का इकडे. काम आहे रे. आधी इथं या. चहा आम्ही चावी घेतला. मी बोलले नाही थांबले असतील थोडा वेळ. कंप्लेंट तर तुम्हाला कसं वाटतं गाडीवर एवढा तास बसून. काय नाही वाटलं. मागच्या सम्यक त्याची हालत पूर्ण खराब झाले. कसं वाटतं सम्यक. जीव गेलाय. थोड हालत बोल ना. आपला स्कॅम झालेला त्याला. त्याने आपली गाडी समजून दुसऱ्याची गाडी खोलला. बोलतो का माहितीये मम्मी. नाही रे बाबा गेलो असं मला वाटतं. पाऊस
गाईस फायनली आम्ही गावी पोहोचलेलो आहे. काही सेकंदाची गोष्ट आहे. आम्ही फुल वाईट घेतोय. इधर कैसा लग रहा है? खूप मस्त वाटतंय. खुल्ल्यामध्ये येऊन आता बाथरूम केलं जस्ट. सम्यक बसलेला पण सम्यकला होत नव्हती पण मला झाली. मी बसलो मस्त की वाहतं पाणी आहे. चालतंय. लय भारी मजा येते. तो बघा तो कुठे गेलाय. गेला बघा. ती गावातली पोरं आहेत त्यांच्यासोबत तो पण म्हणजे हे करायला गेला. मासे आणि खेकडे पकडायला गेला. अरे काय बोलायचं याला उगाच आणलं असं वाटतं इथे. मी ऐकत होता बोलवत येत पण नाही. काय नाही हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही बघा कसा वाटतो. ते खाली काय दाखवतोय हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो करा बाकीच्या अपडेटसाठी. आणि मी हा ब्लॉग ट्राय करेल की अपलोड करायला. कारण इथे प्रॉपर नेटवर्क नाही भेटत आहे. जर प्रॉपर नेटवर्क भेटलं तर मला हा ब्लॉग अपलोडच करायचा आहे. आणि ह्यानंतरचे जे ब्लॉग्स असतील विलेजचे ते मी जर मला प्रॉपर डेली नेटवर्क भेटत असेल तर मी अपलोड करत जाईल. आणि जर मग मला वेळ म्हणजे नेटवर्क नसेल भेटत तर मग मी ते सगळे ब्लॉग मुंबईला गेल्यावर अपलोड करणार. पण तुम्ही सगळे ब्लॉग बघा. सगळ्या ब्लॉगला कमेंट करून सांगा ब्लॉग कसे होते वगैरे. आणि खूप 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 शेअर करा. आणि जास्तीत जास्त प्रेम द्या आणि खूप शेअर करा. सपोर्ट करा. ओके. सगळं काम धंदा नाही. आल्या झाडावरचे पेरू सगळे तोडतोय. आणि माझे दोघे जण उघड्यावर आंघोळ करणार. उघड्यावर इथे आंघोळ करणार. ऍप दिख रहा है. ऍप्स बता ना. ऍप्स देख समजा ना. काय बाटाचे ऍप्स माहिती काय शॉर्ट फॉर्म मध्ये बाटा. यु नो इफ यू नो कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा मिनिंग ऑफ बाटा. यांना मी आज आंघोळ करताना रेकॉर्ड करणार. सिनेमॅटिक. सो गाईज आल्या पेरू बिरू तोडतोय. आंघोळ करून झाली तरी तेच कारण आहे. उद्या ऊपर तेरे कष्ट टप्पू असतात तुला ठप. आणि श्रेयस गुड मॉर्निंग. आल्या पेरू बिरू तोडतात. चोर चोर आहे. सो गाइस दिसतच नाही. रुपा जॉ 200 रुपये. हे बघा गाईस 10 रुपये 7 करोड. रुपा जॉ MC रूपा. फुल्ली टेस्टी. फुल्ली पण टेस्टी. तुझं कशाला काढू. हा मला शिकव. काठी लय छोटी आहे. तरी पण काढता आलं पाहिजे. कसं आहे जबरदस्त आणलंय का नाही. ओहो दाखव. एक बाईट दे ना. लव बाईट. फुल्ली ऑसम आहे. दाखव ना. एक तर बाईट दे. हा बघ. एक बाईट. भाऊ पेरू काढतो. पेरू पकड. ये मत का खराब हो गया. झाले सांग काय कोणता. फेंक दिया वो. ये भी मत खा. खराब हो गया.
चला बोल फोन आलेला. कुणाचा सो काय आता पेरू काढलेले आहेत. आता आपण जरा खाऊ आणि काय आता आपण जरा खाऊ आणि मग आंघोळ वगैरे करू. सो गाईस आजचा दिवस दुसरा आहे आणि काल मला ब्लॉग एंड करायला नाही भेटला कालचा. सो मी आता एंड करतो हा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग परत नवीन म्हणजे बनवेल. आणि मला इथे खरंच प्रॉपर नेट नाही आहे. मला नेटवर्कसाठी खाली जावं लागतं खूप म्हणजे थोडंफार लांब आहे तिथे जावं लागतं तर नेटवर्क भेटतं. इथे भेटतं बट ते जे मेसेज येतात जातात तेवढंच. पण मला अपलोड वगैरे करताना येणार त्यात तेवढूशा नेटवर. सो मला जेव्हा प्रॉपर नेट भेटेल तेव्हा मी हा ब्लॉग टाकेलच आणि म्हणजे तेव्हा अपलोडच असेल. आणि बाकीचे ब्लॉगसुद्धा मी बघेल. आत्ता टाकेल नाही तर मग सगळे मुंबईला आल्यावर टाकेल. तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा वाटला. खूप मस्ती वगैरे केलेली आहे आम्ही लोकांनी. आणि हा मी ब्लॉग इथेच एंड करतो. सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.